MHT CET is going to happen twice a year. तो अब ये because 2 times a year होने वाला है, we don't know how it is going to be, चीजें कैसी होने वाली है. तो बॉस जैसे JEE भी 2 बार होता है, MHT CET भी 2 बार होने वाला है. So there will be a lot of similarity in the trend of JEE and MHT CET. वो ट्रेंड क्या होगा ये मैं आपको अभी बताने की कोशिश करूंगी by using of course the JEE mains data, ताकि आपको एक आयडिया हो. आणि बाळांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला तुमच्या मनासारखे पर्सेंटाइल भेटू देत किंवा नाही भेटू देत, आय विल मेक श्योर की मी तुम्हाला महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या ब्रांचला पाठवून राहील. तर MHT CET झाल्यानंतर पर तेको बिल्कुल मैं कॉलेज छोड़ के आऊंगी, ये चीज के लिए तू बिंदास रहे, ठीक है. आई विल मेक श्योर दैट यू आर एनी कैटेगरी, एनी परसेंटाइल, एनी मार्क्स, कुछ भी एग्रीगेट हो, मैं देखो अच्छे कॉलेज पहुंचा के रहूंगी, उसका तू टेन्शन मत ले, ठीक है. आता बाळांनो महाराष्ट्रामध्ये पण MHT CET ट्वाइस अ इयर होणार आहे, हे डिक्लेअर झालेलं आहे ऑफिशियली, ठीक आहे. आता बाळांनो त्याच्यामध्ये होणार काय बघा, MHT CET का फर्स्ट अटेम्प्ट इज गोइंग टू हैपन इन अप्रैल and second attempt is going to happen in May. That is also the time जहाँ पे उसके आसपास आपका JEE का attempt आता है. आता my dear students, we know that the first attempt is in April for MHT CET and second attempt is in May. So what is going to happen? Now I'll just tell you the data over the years how the competition in MHT CET has increased. But now if you observe 2021 आणि 22 चा ट्रेंड, तर ऑलमोस्ट लाईक तुम्ही म्हणू शकता खूप रफली खूप 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 कमी मुलं, 4-4.5 लाख मुलं एक्झाम देत असतील. मग इथं 4,64,000 झालं, 5 लाख प्लस झालं. त्यानंतर ह्या वर्षी 2025 मध्ये 6,75,000 झालं. आणि त्याच्यामुळे बाळांनो द नंबर ऑफ स्टुडंट्स गिविंग MHT CET इज इन्क्रीजिंग. आणि मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगते, खूप सारे मुलं 11-12 ला महाराष्ट्रामध्ये कॉलेज घेतात, सो दॅट ते पुढे जाऊन MHT CET पण देण्याचा प्रयत्न करू शकतात. सो आता 2026 मध्ये बिकॉज इट इज हॅपनिंग 2 टाइम्स, इट इज ऑफकोर्स एस्टिमेटेड की हा ग्राफ वरच जाणार. पहिलं रिझन MHT CET इज क्वाइट इझी इन नेचर, बेस्ट कॉलेजेस आहे, बेस्ट पॅकेज आहे. दुसरा रिझन JEEचा पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर मुलांना आपली जागा कळून जाते की ओ हो मी आता कुठे उभा आहे. मग ते काय करतात बाळांनो, ते येतात सगळे MHT CET कडे. त्याच्यामुळे MHT CET मध्ये अजून कॉम्पिटिशन वाढण्याची शक्यता आहे. मॅम बोर्ड्सला किती स्टुडंट्स अपियर करतात महाराष्ट्रामध्ये बाळांनो, तो नंबर तुम्हाला दर इयर फ्लक्च्युएटिंग दिसेल. पण MHT CETचा जर तुम्ही ग्राफ विचार केला, रजिस्टर करतात मुलं, पण तो ग्राफ जो आहे MHT CETचा तो वरच जातो. कारण आय डोंट नो इफ यू नो दिस, MHT CET साठी भरपूर मुलांना मी ड्रॉप घेताना बघितलेलं आहे. सो जो हा वाला ग्राफ आहे की बोर्ड्सला किती मुलं अपियर करतात तो अप अँड डाऊन होऊ शकतो, पण बाळांनो MHT CETचा ग्राफ वरच चाललेला आहे. आता मी तुम्हाला काही असा रिसर्च सांगते जी माझी गॅरंटी आहे तुम्हाला कोणत्या चॅनलवर मिळणार नाही महाराष्ट्राच्या. तर बाळांनो जर तुम्ही JEEच्या सेशन 1 चा विचार केला आणि सेशन 2 चा विचार केला, तर बाळांनो 2023 मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स रजिस्टर्ड वर ऑलमोस्ट 8,60,000 एंड अप. त्यानंतर त्याच वर्षी जर तुम्ही सेकंड अटेम्प्टचा विचार केला तर नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले. सेम 2024 मध्ये तुम्ही बघितलं तर 12,31,000 होते रफली, आणि इकडे नंबर ऑफ स्टुडंट्स 12,80,000 झाले. 2025 मध्ये थोडा उलटा ट्रेंड बघायला मिळालाय. बट जर आपण मॅक्झिमम केस कन्सिडर केली तर फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टच्या नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये जर तुम्ही कंपेअर केलं तर द नंबर ऑफ स्टुडंट्स अटेम्प्टिंग द सेकंड टाइम सेकंड अटेम्प्ट मध्ये जनरली इन्क्रीजेस. आता बाळांनो आपण JEEचा मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा ट्रेंड बघूयात आणि त्याला MHT CETशी कंपेअर करूयात. जर तुम्ही 2023 चा विचार केला तर बाळांनो हायेस्ट होतं 189, ठीक आहे, हायेस्ट होतं 189 आणि लोएस्ट होतं 155, ठीक आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्हाला दिसतंय तुमच्या डोळ्यासमोर. त्यानंतर 2024 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट 235, लोएस्ट होतं 156. त्यानंतर बाळांनो जर तुम्ही इकडे विचार केला 2025 मध्ये हायेस्ट स्कोर होता पर्सेंटाइल साठी 200 आणि लोएस्ट होता 148. सो इन शॉर्ट बाळांनो जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चांगलं स्कोर केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॉम्पिटिशन वाढतं. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॉम्पिटिशन का वाढतं? पहिले तर काही मुलं फर्स्ट अटेम्प्ट देतच नाही, डायरेक्ट धाकड एंट्री मारतात सेकंड अटेम्प्टला. ज्या मुलांनी फर्स्ट अटेम्प्ट दिलेला आहे त्यांना त्यांच्या चुका कळालेल्या आहे आणि ते त्या सेकंड अटेम्प्ट मध्ये इम्प्रूव्ह करतात, म्हणून ते सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला स्कोर आणतात. त्याच्यामुळे बाळांनो जो कट ऑफ आहे किंवा जे पर्सेंटाइल आहे ते सेकंड मध्ये वाढतं. तर जसं मी म्हटलं स्टुडंट्सचा जो परफॉर्मन्स आहे इन द सेकंड अटेम्प्ट दॅट इन्क्रीजेस, दे गेट मोर टाइम टू प्रिपेअर. ऑफकोर्स फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये देयर इज अ गॅप वेअर दे गेट अ लॉट ऑफ टाइम टू प्रिपेअर, सो मोर टाइम.
फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस तुम्हाला थोडंफार बोर्डचं प्रेशर असतं कारण कमी टाइम असतो मध्ये. आता बोर्ड्स पण झालेले आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीचं प्रेशर नाहीये आणि बाळांनो लेस स्ट्रेस आणि मोर फोकस, हे तर एकदम सीधी बात आहे. त्याच्यामुळे बाळांनो जर तुम्ही आता टियर 1 NITचा विचार केला फॉर CSE तर तुम्हाला दिसेल कट ऑफ जर कोणताही तुम्ही वारंगल घेऊन बघा 99.99, रुरकेला घेऊन बघा 99.8, त्यानंतर बाळांनो कोणताही जमशेदपूर घेऊन बघा 99.5, NIT भोपाळ घेऊन बघा 99.5. सो बाळांनो इन शॉर्ट तुम्हाला हे डेटा दाखवण्याचं, हे नंबर्स दाखवण्याचं रिझन एकच आहे. जो क्रायटेरिया, जो ट्रेंड तुम्हाला जेईई मेन्स मध्ये दिसतो फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये, इथून पुढे तोच ट्रेंड तुम्हाला MHT CET मध्ये बघायला मिळणार आहे. कारण MHT CET 2 वेळा होणार म्हणजे कॉम्पिटिशन वाढणार आहे, मुलं जास्त करून इकडे ट्रेंड होणार आहे इवन इफ दे बिलॉंग टू अदर स्टेट्स. कारण जसं मी सांगितलं की कॉलेजेस खूप चांगले आहे, पॅकेजेस खूप चांगले आहे आणि बाळांनो कॉम्पिटिशन वाढतंय. सेकंड अटेम्प्ट मध्ये मुलांना भरपूर टाइम मिळतोय, दे कॅन करेक्ट देअर मिस्टेक्स अँड दे कॅन कम बॅक स्ट्रॉंगर. सो एक गोष्ट बाळांनो लक्षात ठेवा, जसं मी सांगितलं की सिमिलर टू जेईई देयर इज अ चान्स दॅट MHT CET मध्ये ऑल्सो कॉम्पिटिशन इन्क्रीजेस ड्युरिंग द सेकंड अटेम्प्ट. मग आता मॅम मी केलं काय पाहिजे? तर मॅम एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही अटेम्प्ट्स आपल्यासाठी मॅटर करतात, पण आपण काय करणार, वी विल ट्राय टू स्कोर 150 प्लस इन द फर्स्ट अटेम्प्ट ओनली, सो दॅट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की नाही आय एम परफॉर्मिंग रिअली वेल, सेकंड अटेम्प्ट मध्ये यू कॅन गिव्ह इट अ पुश. त्यानंतर मॅम सेकंड अटेम्प्ट जो आहे, फर्स्ट अटेम्प्ट कधीच ट्रायल म्हणून देऊ नका. फर्स्ट अटेम्प्ट द्या की मी माझा पूर्ण जोर लावणार आणि सेकंड अटेम्प्ट शुड बी योर परफेक्शन अटेम्प्ट कि भैया कुछ भी हो ये टाइम तो मैं बिल्कुल ही COEP जाके ही मानूंगा. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो मॅनो इथे मी तुम्हाला क्लिअर काही वेग क्लेम्स नाही केलेले, काही फालतूच्या गोष्टी नाही सांगितलेल्या, क्लिअर डेटा, क्लिअर नंबर्स दिलेले आहेत. जेईई मध्ये हे झालं, MHT CET मध्ये आतापर्यंत हे होत आलंय आणि 2026 मध्ये काय होणार त्याचंही प्रेडिक्शन केलेलं आहे. म्हणून सांगते पूर्ण जोर लावा. तुम्हाला MHT CET शी काहीही डाऊट आला, मी इथेच उभी आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तुला चांगले पर्सेंटाइल येऊ दे, चांगले नाही येऊ दे, तू कोणत्याही कॅटेगरीचा असू देत, आय विल मेक शुअर तू बेस्ट कॉलेजमध्ये बेस्ट ब्रांचला जाशील नो मॅटर व्हॉट. सो ह्या चॅनलवर मी अशी इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे जी माझी गॅरंटी आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इतकी डिटेल इन्फॉर्मेशन कुठेच नाही मिळणार. सो मॅनो जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन एंड दैट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टूडेंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.